3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. मुंबईमध्ये आज जिल्हा नियोजन समितीची बैठक. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली बैठक. शिवसेना युबीटीचे आमदारही बैठकीला उपस्थित राहणार. बांगलादेशात आज मतदान, उद्या मतमोजणी. 18 महिन्यांनी संसदीय निवडणूक. शेख हसीना यांच्यानंतर कोण होणार पंतप्रधान याकडे लक्ष. मुंबई महापालिका सभागृहात नगरसेवकांसाठी अपुरी आसन व्यवस्था. महापौर निवडीवेळी अनेक नगरसेवकांवर उभं राहण्याची वेळ. 10 स्वीकृत नगरसेवकांमुळे कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता. मुंबईत माशांसाठीचा दवाखाना होणार. राज्यातला पहिला प्रकल्प वर्सोव्यात होणार. शोभिवंत मासे पाळणाऱ्यांना मोठा दिलासा. डीजीसीएकडून चार्टर विमान कंपन्यांचं ऑडिट. पहिल्या टप्प्यामध्ये 14 कंपन्यांचं स्पेशल ऑडिट. अजित पवारांच्या विमान अपघातातल्या कंपनीला वगळलं. शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या विमानांची संख्या घटली. शिर्डीत येणाऱ्या विमानांची संख्या 16 वरून 4 वर. टॅक्सी व्यवसाय कोलमडल्यानं टॅक्सी चालक आर्थिक संकटात. मुंबईतले रस्ते. फुटपाथवरच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाची नाराजी. अतिक्रमणामुळे पुढच्या 10 वर्षात मुंबईकरांना घोड्यावरून प्रवास करावा लागेल. हायकोर्टानं उपटले पालिका प्रशासनाचे काम. देशभरातल्या 10 कामगार संघटनांकडून आज भारत बंदची हाक. केंद्र सरकारनं कामगार कायद्यात केलेल्या बदलांचा निषेध. काँग्रेसचा बंदला पाठिंबा. शेतजमिनींवर बांधकामांसाठी एनएची अट रद्द. बांधकाम आराखडा हीच परवानगी असणार. जमीन महसूल कायद्यामध्ये सुधारणा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय. शाळांना यंदाही पाठ्यपुस्तकं, साहित्य मोफत. शैक्षणिक साहित्याचं वितरण विनाविलंब होणार. 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना दिलासा. माथेरानमधल्या ई रिक्षा बंदीला तुर्तास स्थगिती. सध्या माथेरानची ई रिक्षा सेवा पूर्ववत सुरू. रिक्षा संघटनेचा बेमुदत बंदचा निर्णय मागे. व्हॅलेंटाईन्स डेमुळे गुलाबाला भाव. फुल बाजारात गुलाबांना मागणी वाढली. किरकोळ बाजारात गुलाबाचे दर वाढले. मुंबईच्या भायखळ्यात रहिवासी इमारतीची लिफ्ट कोसळली. दुर्घटनेत 5 जण जखमी झाल्याची माहिती. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. नाशिकच्या बागलाणमध्ये भूताची अफवा. भूताचे फोटो व्हायरल झाल्यानं दहशतीचं वातावरण. अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईचा इशारा. डहाणू बोईसर दरम्यान धावत्या लोकलमधून तरुण वैतरणा खाडीत पडला. दरवाजात उभा असताना पाय घसरून खाडीत पडला. स्थानिक मच्छीमारांच्या प्रसंगवधानामुळे तरुणाचा जीव वाचला.